मालकांकडे एक भूदेव आले आणि त्यांनी विचारलं संध्या कुठं करू? परमेश्वर बुवा कुठं करू संध्या? मालकाने सांगितलं देवघरात करा, तुळशीपाशी करा, गाईच्या गोठ्यात करा, गोदावरीच्या पात्रात करा. भूदेव होते पुढचे. त्यांनी विचारलं नाथ बाबा मला 4 ठिकाण कस काय सांगितले? ते म्हणले देवघरात केलेली संध्येचं पुण्य वेगळं, गाईच्या गोठ्यात केलेलं पुण्य अण्णा महाराज वेगळं, आणि तुळशीपाशी केलेलं पुण्य वेगळं, आणि पवित्र गंगेच्या तटावर केलेलं पुण्य विशेष वेगळं. ठिकाणाची ताकद असती, स्थान महात्म्य म्हणायचं. जेथे आठवती स्वामीचे माया, त्याला रम्य स्थळ म्हणायचं. त्याला वा वा वा. आणि हे ते पवित्र रम्य स्थळ आहे जिथे विटेवरच्या मालकाचा वास आहे. गेल्या 200-300 वर्षाची परंपरा मोठ्या विस्तृत पद्धतीने ब्रह्मांडाच्या मालकाची पताका खांद्यावर घेऊन चालणारी ही बोधलेराज परंपरा फार मोठी परंपरा आहे, जुनाट परंपरा. तुका मन देवा जुनाट आहे माझी देवा, जुनाट आहे माझी देवा, जुनाट आहे माझी देवा, जुनाट आहे माझी देवा, जुनाट आहे माझी देवा. वा बापू वा 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 वा. देवाला सुद्धा ते आवडते. देऊतल्या मालकानं सांगितलं देवाला. असो, ही परम पावन परंपरा सद्गुरु रामचंद्र बाबांची कितवी पुण्यतिथी? 41वी पुण्यतिथी. आता 9 वर्षानं 50व्यात जाती. मोठा करू 50वा, खूप मोठा. वा काय होतंय, या संतांचे उत्सव मोठे केले की पंढरपुरातला मालक खत 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 हसते. त्याला अंतःकरण त्याचं भरून येतंय, त्याला आनंद होतय. कारण संतांच्या उत्सवात संतांचं वर्णन होतंय. जे भक्त चरित्राते प्रशंसते, ते किती आवडते त्याला. तेही प्राणा परोते निरुते भक्त चरित्राते प्रशंसते. अशा संतांचे उत्सव केले की देवाला प्राणापेक्षाही उत्सव करणारी माणसं आवडतात. मोठं करू तुका माने संत सेवा, एकी देवा उत्तम, एकी देवा उत्तम, एकी देवा उत्तम. देवाला ती सेवा आवडती. जुनाट परंपरा. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी बाबा बोधले मागून इथपर्यंत आली परंपरा. पुढे जे परमेश्वर महाराज असतील, आदरणीय अण्णा महाराज असतील, खूप फोनवर बोलत असताना सात्विकतेनं, मर्यादेने, लवचिकतेने, वारकरी संप्रदायात आहोत अशा मार्मिकतेनं फोनवर बोलतात. आनंद वाटतो तो फोन स्वीकारताना. 4-8 दिवसाला आठवण करून देणं, सोबतच्याला फोन करणे, खूप श्रद्धेनं यावंसं वाटतं. या परंपरेतल्या सात्विक, सदाचारी, पुण्यशील महात्म्यांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. प्रकाश बाबा असतील, परमेश्वर महाराज असतील, अण्णा महाराज असतील, आदरणीय या परंपरेतले उत्कृष्ट कीर्तनकार बाप्पा असतील,
मला वाटते उद्या बाप्पांचं कीर्तन आहे, बाप्पा असतील. या परंपरेला प्रणाम. संत शिरोमणी नामदेवरायांचे सुद्धा बऱ्यापैकी सप्ते ह्या वर्षात तुमच्या मार्गदर्शनाने महाराजजी झाले. त्याच्यात 5-6 सप्तात तर मी कीर्तन केलेच. 7-8च्या पुढे झाले. काही बरे हिंगोलीकडे पण सप्ते झाले. तोही उपक्रम हातात घेतला. भव्य दिव्य तेजस्वी अशी वास्तू सद्गुरू रामचंद्र महाराजांच्या ह्या परमपावन समाधी धनानं पुनीत असणारी ही वास्तू आणि हा पंचक्रोशीतला सर्व भक्त परिवार, इथे जमलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. मृदंगाचार्य आमचे असारामजी महाराज साबळे असतील, हरिभक्तीपरायण गोरख महाराज असतील, इनेकरी बाबापासून तर इकडच्या बाबांपर्यंत ही सगळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या खूप मोठी मांदियाळी इथं आहे. सर्वांना प्रणाम. विठ्ठला पवन, तुझी साऊंड सिस्टीम बी छान आहे, मला गोड वाटली. तुलाही प्रणाम. आजचं कीर्तन करण्याचा योग आदरणीय डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटल त्यांनी तपासलं, जरासं बरं केलं आणि मला असं चांगलं बोलता आलं. बापू सोबत होते. हुशे साहेबांना सुद्धा धन्यवाद. विठाला तो संती केला ऋणी म्हणून नाचे मागे मागे. ऋण काय असलो देवाच्या डोक्यावर? हे सांगितलं, कर्तव्याचं, उपकाराचं, प्रेमाचं, सुखाचं वगैरे ठाव केला. हे नाना प्रकारची कर्जच आहेत ना. कोणी शहाणा असेल तर पलीकडे लेकरायला थोडंसं थांबवा, थोडंसं थांबवा, बरं होईल. कोणी आजूबाजूच्या असे दाटवा. एखादं थांबतच नसेल तर मारू नका. हा त्याचा दोष नाही, त्याच्या मायबापाचा आहे. विठाला रागे तू मायकांना लेकराला बोलल्यावर. कारण आपल्याकडे इतके देव असून बी सैलानी पोस्तूर बोकडे कापायलेत पोरं होण्यासाठी. मग त्या लेकराला बोलल्यावर त्याची माय तर मलाच फाडायची. विठाला विठाला जाते बऱ्यापैकी फिरायला यायला, त्याला मसुबायला यायला, त्याला बोकडे कापित नवसायसाठी. कालांतराने नवरे कापुनी म्हणजे बरे. विठाला काय परंपरा आहे आपली गोड. आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली माणसं आहेत. सात्विकता असो आपल्याकडे. असो एकदा कृतात्रेता युगात युद्ध चालू होतं. ज्यानं सात्विकतेनं रामायण सांगितलं आणि सात्विकतेनं रामायण ऐकलं त्याला पक्क माहित असेल युद्ध क्रतायुगात होतं का त्रेतायुगात. मी काही सांगत नाही, मी जर सोडून ठेवतो तितकी पुढी. तुम्ही ध्यानात ठेवा. बऱ्यापैकी महाराज आता सांगताच ऐकता ऐकता काही महाराज वरी पण गेले असतील ना. क्रता किंवा त्रेता युगात प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालं. ते युद्ध किती दिवस? द्वापार युगातलं युद्ध 18 दिवस होतं. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. जय देव जय कृष्ण नाथा, आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ लक्ष्मीकांता. असं आहे की जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. देवा जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 9 दिवसात वधिले कौरव. इकडचं युद्ध माहित असावं. ते युद्ध किती दिवस झालं, कोण्या युगात झालं, त्याच्यातलं कर्ज सांगतोय. या युद्ध प्रसंगामध्ये 19 लोकांचं पंढरपुरातल्या मालकावर कर्ज होतं. त्याच्यापैकी एका पाखराचं होतं.
आणि 9 वानरापैकी एका वानराचं होतं. दोघांचीच नाव सांगेल, एका पक्षाचं सांगेल, एका वानरांचं सांगेल. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर, कर्ज. कारण 2-4 पुस्तकं शिकलेला आमचा एक पाहुणा भेटला मला. येडगळ होत, मला माहित होतं त्याची बायको त्याच्या थोतरीत आणती, इतकं नालायक होतं. पण ते म्हणे मी टेम्पो भर पुस्तकं वाचिले तर, आणि महाराज वानराचं देवावर कस काय कर्ज, पक्षाचं कस काय कर्ज. मी म्हणलं सुंबळ्या, तुझं तोंड लहान आहे, तू काय वरचं खात जाऊ नको, पडलेलं खात जाय, तू येड्यावानी करू जाऊ नको. काय करायचं तुला ह्या नंदीनं कुठं, तू मानित नाही ना, मग पडू नकोस याच्यावर. हे 2-4 पुस्तकं शिकलेले आपल्याला मानित नाहीत, नका मानिन. मेल्यावर का होत नाही, येशूत आदळावत लागते ती एकदा, तिथं आदळावत लागते ती एकदा. आदळावत नंतर हातपाय टेक. तारुण्याच्या मधात, संपत्तीच्या मधात देवाला मानित नाहीत. थकल्यावर उठताना अग ग देवा, शिंक, जांभाळी, खोकला, अशा वेळेला मग देवाचं नाव घेते. मग रट्टे द्यायला पाहिजे या मनाशी, निब्बर काठ असं असते काही काय. ते म्हणे कसं कर्ज होईल. ऐक, कर्ज कसं असतंय. कश्यपाचा नातू होता एक, त्याचं नाव आहे जटायू. पक्षी आहे तो, पक्षी आहे. मिरे कश्यपाचा नातू जटायू रे, नामे विख्यात. वाक्य हे तिहुतल्या मालकांचे. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे, माझं नाव जटायू आहे, मी कश्यपाचा नातू. कुठलं कर्ज बघा. ब्रह्मांडाच्या मालकिनीला आकाश मार्गाने एक श्रीमंत घेऊन जात होता. एक श्रीमंत पैशावालं होतं. मी अगोदर त्याचं नाव घेतलं. खूप मोठं पैशावालं आहे. त्याच्या एकीकडच्या भिंतीचा 2 फुटाचा जर कोपरा काढला तर 35 बारे आमदार होते ते. नुसत्या 2 फुटाच्या कोपऱ्यात. तर 269 किलोमीटर लांबीची भिताडे लावा. 2 फूट भागिले 269. चंद्र सूर्यपर्यंत आमदार की त्याची. त्याच्या विरोधात कोणाची मायवेली फॉर्म भरायला. एवढा श्रीमंत, पण चूक केली महाराज. एक संन्यासाचं रूप घेतलं आणि एका स्त्रीचं हरण केलं. पक्षी हुशार आहे. रावणानं सीताई साहेबाचं हरण करत असताना बुद्धिवाद थोडासा मातीत घातला. त्यानं भगवे कपडे घालून सीतेचं हरण केलं. आणि पक्षाच्या लक्षात आलं, भगवा कपड्यावाला जर कुठे हिला सोडत असेल हिच्या माहेरी, तर मग रडते का. शंका नंबर 1, रडते का. आणि रडते याचा अर्थ याच्याशी सहमत नाही. हे सोंगाडे आहे. म्हणे यानं भगवेपणाचं, महाराजाचं सोंग घेतलंय. सोंग घेतलंय, सोंग भगवेपणाचं. अडवला. कर्ज सांगतोय, अडवला. एक पवन आवाज थोडासा करे कोड. अडवला तो. झाप मारली. रावणानं त्याचे पंख तोडले. मुद्द्यावर येतो. मला काही रामायण सांगायचं नाही, मला फक्त पुरावा द्यायचा आहे. पंख तोडले आणि तो जटायू खाली पडला. दुःख वाटलं आई साहेबाला. माझ्या आबरूवर आलेलं संरक्षण दूर करण्यासाठी यानं स्वतःचं बलिदान दिले. सामान्य पुण्य नाही महाराज. हे पुण्य कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याच्या नंतर प्राप्त होईल. ते हे पुण्य आहे. जाता जाता आई साहेबांनी सांगितलं, बाळा मला माहित होत रे हा निर्दयी आहे, पण एक काम कर, मी ज्याचं स्मरण करते त्याचा अंतःकरणात तू ध्यान कर. मन नाही म्हणली, कारण पक्षाला काय भजन करता येईल असा एक मुद्दा आहे. आणि एक जर मुद्दा देहूतल्या मालकाचा पाहिला तर पक्षी ही सुस्वरे आळविती, दगडाच्या टाळामधुनी. संतांनी कृपा केल्यावर जरातून सुद्धा स्वर निघतोय.
पक्षी सुद्धा गोड गातात, तर मग सीताई साहेबांच्या म्हणण्यानुसार जटायूला तरी वाणी काय येणार नाही. त्यांनी ब्रह्मांडाच्या मालकाचा धावा केला आणि विटेवरचा मालक तिथं धावा आला. कर्जही सांगतो म्हणजे ऋणही सांगतो आणि नाचणेही सांगतो. 3 मुद्दे मांडतो तुमच्याकडे छोटे छोटे वेळात. मला वाटतं 7ला सोडून 9ला सोडून द्यायचंय. 7 ते 9 असते ना हो, त्याच्यानंतर जेवणे असतात. योग असा आला, भगवंतानी त्याच्याकडे पाहिलं, तो जिवंत होता. लालबुंद त्याचं शरीर आहे जटायूचं. खाली बसले प्रभू, जटायूकडे बघितलं आणि त्याचं डोकं मांडीवर घेतलं. पक्षाचं डोकं मांडीवर घेतलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. मांडीवर घेतलं डोकं. त्याच्या स्वतःच्या रक्ताने त्याचं लालबुंद तोंड झालतं. हे लालबुंद झालेला चेहरा, त्याला माती, बारीक खडे असतील, काड्या असतील, पानं असतील, हे सगळं त्याच्या तोंडाला भरून गेलतं. पुसावं कशानं? भगवंताकडे पुसण्यासाठी वस्त्र नव्हते, कारण 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र पंढरपुरातले मालक 14 वर्ष 27 दिवस वलकल्ला अंगावर होते. झाडाची साल होती देशमुख साहेब, कसं अंग पुसता येईल? पण एक दुसरा नियम लक्षात आहे का? आमचा एक मित्र रामायण सांगत होता, म्हणे जटायूच्या जवळ प्रभू रामचंद्र गेले बर का, आणि काय सुंदर उपर्ण काढ बर का, आणि त्या उपरण्याने जटायूचं तोंड पुसलं बर का. रे म्हणलं पाहुण्या, तू माणसं मारशीना असं रामायण सांगितलं, तू वेड्यासारखं करू नको. व्रतस्तो भय जायते न त्रेती यस्सर्वाय पुनितो न खिलयम् वल्कल्ले सकाय गर्भस्थितो परिधानाय चर्यजनाम. या कायेच्या वरती झाडाची साल पांघरलेली ती, वस्त्र नव्हते, व्रतस्थ आहे. पण व्रतस्थ माणसं दाढी करीत नाहीत, कटिंग करीत नाहीत. मग 14 वर्षाचा काळ, मागचा पुढचा मधला थोडासा सोडून द्या, एवढ्या दिवसापासून जटा किती लांबल्या असत्याल. भ्रुकुटी सोडिली जगन निवासे, डोक्याच्या भ्रुकुटी सोडल्या, जटा सोडल्या, डोक्याच्या जटा मोकळ्या केल्या आणि डोक्याच्या जटेनं जटायूचं तोंड पुसलं. जटायूचं तोंड पुसलं. काय नशिबवान असेल होते पाखरू, ब्रह्मांडाच्या मालकाच्या जटा त्याचं तोंड पुसायला वापरते. काय पुण्यवान असेल ते. काही काम असे येत की घरात तसे काम केल्यावर देवप्राप्तीचं साधन आहे. असे काही साधन आहेत, देव प्राप्त होतो असे काही काम आहेत. बाईनं नवऱ्याला पोटच्या लेकरा इतका जीव लावला नवऱ्याला, शेवटपर्यंत बरं का, शेवटपर्यंत. तर विटेवरचा मालक तिचं दर्शन घेतोय. पण आपलं कसं होतं माहितीये का, 1-2 लेकर होईपर्यंत वगैरे 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 वगैरे, आलात का बसा जेवा वगैरे छान. आणि पोराचं लग्न झालं, नातू झाला की कुत्र्याच्या नातवाच्या म्हाताऱ्याच्या नातू ते कुत्र्याच्या भाकरी संगच. ते आपलं गोठ्यावर झोपलेलं म्हाताऱ्याच्या कुत्र्याच्या भाकरी संगच. असं नाही, असं नाही, असं नाही. घरी असलेल्या सासऱ्याची सासूची निष्ठेनं सेवा केली की विटेवरचा मालक खांद्यावर घेऊन नाचतोय. इतकी मोठी ताकद आहे. ते पण पुरावे, ते पण कर्जाच्याच यादीत आहे. पण वेळ मोज काय, किती सांगायचं. बैल 2 आणि जमीन 300 एकर, एवढी कशी पाळी नाही. मांडीवर डोकं घेतलं आणि भगवंतानं बोलायला सुरुवात केली. जटायू हुशार आहे. जटायूने विचार केला, भगवंताच्या चेहऱ्याकडे बघून त्यानं आकाशाकडे बघितलं. अण्णा महाराज, तर आकाशात सूर्याचं बिंब दिसत होतं. तर आकाशातल्या सूर्याच्या बिंबाकडे पाहत असताना त्यानं तात्काळ शहानिशा अशी केली
की भगवंताच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्याचं बिंब क्षीण वाटतंय, याचा अर्थ सूर्याला तेज देणारा हाच आहे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बोले, म्हणजे सूर्याला सुद्धा तेज याच्यापासूनच मिळतंय. त्यार्थी हा किती मोठा असेल. मग याला बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण याच्याकडे पाहत राहू. पाहिली या वेध लावी बैशेजीवी जडवून, सारखा बघत राहिला आणि बघत बघत त्याच्या रूपाचं वर्णन करीत त्याच्या मांडीवर प्राण सोडला. या विश्वात अधिकारी लोक आहेत, खूप अधिकारी. त्याच्यातले दोनच सांगतो. कलियुगामध्ये विटेवरच्या मालकावर प्राण, पायावर प्राण सोडायचं भाग्य कानोपात्रेला मिळालं. आणि मागच्या युगात जटायूला मांडीवर देह सोडायचं प्राण मिळालं. पायावर अजून एका बाईनं देह सोडला, तिचं नाव शबरी आहे. विठाला प्राण सोडला जगाच्या मालकाने. ते खाली ठेवलं पार्थिव. वाहत्या गंगेच्या कडेला दर्भाचं गवत होतं, दर्भ म्हणतात त्याला. ते दर्भ हातानं काढलं, दर्भ खाली आथरवलं आणि त्याच्यावर जटायूला टेकलं. लाकडं जमा केली, लाकडं जमा केली, त्याच्यावर जटायूचं पार्थिव टाकलं. कोमल कर, बेस कमी कर रे. जटायूचं पार्थिव टाकलं, त्याच्या अंगावर लाकडं झाकली, दर्भ टाकला आणि विश्वाच्या मालकाने स्वतः भडागणी देऊन टाकला. कर्ज दोन सांगतोय सज्जनांनो. एक कर्ज काय होतं माहितीये? विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. याच्यापेक्षा सामान्य उपकार असेल कोणता? किती मोठा उपकार आहे की याच्यापेक्षा अजून कोणता उपकार मोठा? हे जगाच्या मालकावर केलेलं कर्ज होतं. विश्वाच्या मालकाने त्याला भडाग्नी दिला, त्याच्या अस्थी उचलल्या, एका पवित्र गंगेत टाकल्या. आणि जटायू हा एका सात्विक कुळातला पक्षी आहे. जटायू हा एका सात्विक कुळातला पक्षी आहे. सात्विक कुळातला. किती सात्विक सांगू का? जटायूच्या काकाच्या पुढे कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. जटायूचा सख्खा काका गरुड कान धरून या, त्याच्या काकाच्या पुढे कान धरून नाचलं आणि मग त्याच्या काकाला आलिंगन दिलं की जटायूचा काका सांगतो, देवा जरा हे हिशाबात आहे, घ्या पोटात. जटायूच्या काकानं संमती दिल्याशिवाय विटेवरचा मालक एकालाही पोटात घेत नाही. इतका श्रीमंत जटायूचा काका. जटायूचे वडील सांगतो बोधले बाबा, जटायूचे वडील इतके अधिकारी आहेत, जटायूच्या वडिलांनं एकही दिवस गैरहजेरी केली नाही. म्हणून आपल्याला रोज सूर्यप्रकाश भेटतो. म्हणून चातुर्मासात श्रीमंत अंतकरणाचे वैभवशाली वारकरी, निष्ठावंत वारकरी सकाळी जटायूचं नाव घेतात. उठारून उदय प्रकाश झाला, जटायूचे वडील किती श्रीमंत. उठारुणोदय प्रकाश झाला, उठा सूर्योदय प्रकाश झाला. नाही म्हणू शकत कोणी. का? कारण सूर्याच्या रथाला एकम चक्र रहंवरेषु सारथ्यो अरुणायत भयो नैवम किमज्जायतेन सारथ्या अरुणान भय व्याप्तियो नैवम गांजा कसम लिखित. अरुणाच्या व्यतिरिक्त सूर्याचा रथ कोणाला हाकता येत नाही. जगाला प्रकाश देण्याचं काम साधं कर्ज आहे, साधं कर्ज आहे.
गिरगावकर कीर्तनकार जरी असेल आणि 2 महिने जर बिल नाही भरलं तर 3ऱ्या महिन्याच्या 3 तारखेला गिरगावकराचं मीटरचं कनेक्शन कट. चाऊसमिया आला. चाऊसमिया हेल्पर होता आमचं शेलूचं, मुस्लिम बांधव. चाऊस नाव होतं त्याचं. महाराज जी आपका मकान है? जी बोले मेरा ही मकान है. आप बिल नाही भरते? जाऊ दिन म्हणलं भरून एखादीशी. मराठीत बोललो आलो त्याला. नहीं जमता बोले. इंजीनियर साहब ने बोले डिस्कनेक्शन कर दो. अरे म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणला तुम्ही महाराज आहे, तुम्हाला कोणी संध्याकाळी पाकिट देते, पण मी तुमचं नाही ऐकलं की बाई मला नोकरी देत नाही, मला सस्पेंड करतील, मै लेकर कशावर जोगू. त्यानं केलं कट. चाऊसमियानं गिरगावकराचं मीटर कट केलं. मीटर कट केलं. मी लगेच पैसे भरले, मीटर जोडून घेतलं. कधी सूर्यानं आपलं कनेक्शन कट केलंय? पण सकाळी उठल्यावर त्याच्याकडे पाहताना जराशी वाटली पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या पूर्व दिशेकडे पाहताना जराशी वाटली पाहिजे. साखर वाटली पाहिजे का लाज? थोडीशी त्याच्याकडे बघून वाटली पाहिजे. करम द्वयम भास्कराय येन प्रकाशो दिवाकरा त्वमं फलिताय सृष्टियो त्वमं फलिताय सृष्टियो भोक्तव्यम जनहिताय च. त्याच्या सूर्याच्या प्रकाशाशिवाय या विश्वातला एकही तरू फलित होत नाही. एवढी मोठी ताकद त्याची आहे. म्हणून आपण कधी कधी त्याला नमस्कार करायला पाहिजे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ अरुणाने हाकलाय. हे सामान्य कर्ज आहे. आणि त्या अरुणाचा पुत्र जटायू. जटायू नामे विख्यातू मीरे कश्यपाचा नातू. मी कश्यपाचा नातू. पक्वाद वरी गेलीत का जर? त्या अगोदरच वाजू लागले तुम्ही जोर जोरात. आवेशात आलं की होतंय तुमच्या कुणबी तसं एखाद्या वेळेस. विठाला विठाला सदान आणल्यामुळे वाटतंय, नाही तर काय होत नाही, चलत राहते. काय लोक वाट्या काट्यावर आरडायलेत, त्याच्यापेक्षा इथं आरडायलेलं किती चांगलं याची नोंद आहे ना. तिकडे भाडायलेत काही बिगा पाहण्याले. हे देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. मग एवढ्या पवित्र कुळातला जटायू आहे म्हणून 3 दिवस दक्षिणेकडे तोंड करून तर्पणविधी केला पंढरपुरातल्या मालकानं. त्याच्यासाठी तर्पणविधी हा दक्षिणेकडे तोंड करून करावा लागतो. कारण पवित्र कुळात आलेला जटायू एका क्रोधी आणि काही वेळापुरत्या स्त्रीलंपट माणसाच्या हाताने याला मृत्यू आलाय. रावणाकडे व्याभिचार होता बरं. सीतेला स्पर्श करायची ताकद रावणात नव्हती, तरी पण रावणाला सीता आवडत होती. स्पर्श करायची ताकद का नव्हती महाराज? कारण सीताई साहेब ज्या ठिकाणी बसल्या ती जागा बऱ्याच दूरवर राम राम म्हणत होती. जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. मग रामाच्या व्यतिरिक्त सीतेच्या जवळ कोणी गेला की त्याचा काम शिल्लक राहत नव्हता. आणि ज्याचा काम शिल्लक राहत नाही त्याला सीता का गळ्यात बांधायची का? पण स्त्री लंपट होता. त्याचा भाव मात्र तिच्यावर होता. आवड होती त्याला, वासनिक होता तो. आणि अशा क्रोधी अविश्वासी महाराजाचं रूप घेतलं. खोटं अविश्वासी क्रोधी स्त्रीलंपटे आणि अशा पुरुषाच्या हाताने पवित्र नामधारकाला मरण आलंय. पवित्र कुळातल्या व्यक्तीला मरण आलंय. याचा पिंड यत मोक्षो गयो नारायणोस्ततेवचा. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करायचो. यानंच भूतंबय स्थितो जज्ञिरे सर्वरूपे अपसव्यापसव्य यज्ञोपविता यत्लुप्त पिंडो गयावरजनो तीर्थराजा भवस्थितो मुष्टिको तंदुला यज्जायते रक्तचंदनः अरक्त पुष्पादिः अंगुष्टादि स्नान भयो. हे करायचं 27 वर्षापूर्वी. आता नाही करीत, पण ते मेमरी कार्डावर डाटा आहे त्यावेळेतलं.
हे मंत्र जगाच्या मालकाने विद्वान महात्मे बोलून जटायू करता 3 दिवसाचा तर्पण विधी केला, दक्षिणेकडे तोंड करून. 3 जण सख्खे भाऊ, हे वाढव रे वाढव, पवन वाढव वाढव, गोड कर, आवाज कर, दे साऊंडला, दे मॉनिटरला दे आवाज. सख्खे 3 जण भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला काही नाही. सारखी जमीन, 70-70, 80-80, 90-90 एकर भारदस्त जमीन. पण ज्याला काही नाही तो मृत्यू पावला. त्याचं प्रेत भिंतीला टेकवलं, कपाळाला नाणं लावलं. त्याची पत्नी बाजूला बसलेली आहे, ती रडत होती. इष्ट मित्र सजन सखे भाऊकीचे लोक सगळी जमा झालेली होती. तेवढ्या अवकाशात भाऊकीच्या एका व्यक्तीने विचार केला, सगळी पाहुणी आली, प्रेत आता आंघोळी करता बाहेर काढा. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय, जगाचा मालकाच्या डोक्यावर कर्ज आहे, मनोनी नाचे मागे मागे. आंघोळीला प्रेत काढा म्हणल्याबरोबर गावातल्याच एका व्यक्तीने विचारलं, गाडगं कोण धरणार, पाणी कोण धरणार, प्रेताच्या पुढे कोण चालणार, कोण शर्ट काढणार. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितलं, 2 भावायला 2 एक एक मुलगा आहे, तो पाजीन चुलत्याला पाणी. दोघा पुतण्यांना जवळ बोलवलं, नकार दिला, नकार दिला. गावात एक विद्वान व्यक्ती, प्रकाश बाबा तुमच्यासारख्या वयस्कर व्यक्तीनं बाईच्या कानात सांगितलं, माई एक बोलू, बाई वेळ तुझ्यावर वाईट आहे, तुझ्यावर बिकट प्रसंग आहे. कारण माझ्या पवित्र भारत देशात महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या माऊलीच्या कपाळावर कुंकू मालवल्या जातं, तिचे 14 मान हरण केले जातात. त्याच्यातला पहिला मान आहे, मालकाचं प्रेत उंबऱ्याच्या बाहेर काढलं, मालकाचं प्रेत उंबऱ्याच्या बाहेर काढलं की गावातली एक विधवा स्त्री जवळ येते आणि तिच्या कपाळावरचं कुंकू पदरानं पुसून टाकते. पहिला मान जातो. दुसरे 2 मान आहेत, ज्या वेळेला प्रेत मशानभूमीत जाळल्या जातं, त्यावेळेला मशानभूमीतली माणसं घरी यायच्या अगोदर तिच्या गळ्यातली गळसरी आणि पायातले जोडवे काढून टाकतात. 14 पैकी 3 मान सांगितले. 14ची 14 मान ज्या स्त्रीचे हरण होतात, असं जिचं समोर दुःखाचं खड्ग, दुःखाचं थारोळं, दुःखाचं गाठोडं तिच्या बाजूला आहे आणि तिच्यावर 15वं संकट आहे, आपल्या मालकाला पाणी कोण पाहिजे. गावातल्या प्रतिष्ठित तुमच्यासारख्या व्यक्तीनं सांगितलं, बाई एक काम करावं लागतंय, 100 रुपयाचा बॉन्ड आणलाय. त्या बॉन्डवर त्या बाईचा अंगठा घेतला, जिचा कपाळाचा मालक भिंतीला टेकलाय, बोधले बुवा बाबा, कपाळाचा मालक हरवलाय. अशा अवस्थेत प्रेताच्या बाजूला बसलेली पवित्र भारतीय संस्कृतीची स्त्री 100 रुपयाच्या बॉन्डवर अंगठा देते आणि अंगठ्याच्या वरी लिहिलंय, जो कोणी हिच्या पतीला पाणी पाजील त्याला 10 एकर जमीन सुपूर्द करण्यात येईल. दोन्ही भावाईच्या मुलांनी शर्ट फाडले, दृष्टांत संपला. ही मानवी हलकट प्रवृत्ती आज सुद्धा चालू आहे, आज सुद्धा चालू आहे. अहो, चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापाचा आधार देऊ शकतो. इतकी ताकद असते चुलत्यात, पण त्या चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पुतण्यानं पाणी पाजू नये, हा मानवी व्यवहार. मला सांगा, जटायूकडनं काय घेतलं प्रभू रामचंद्राने? त्याच्या नावानं बँकेत पैसे होते, त्याला कुठे प्रॉपर्टी होती? नाही. तरी पण विश्वाच्या मालकाने स्वतः अंगुष्टादी भयो जला स्थितो गायम प्रेत सुसंस्कारे नसते वचम भडाग्नि भय जायते. माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी, हाग्नी जगाच्या मालकाने केलाय. हे कमी नाचणं झाले, कमी नाचणं झाले, कमी नाचणं झाले. योग असा आला, पण विश्वाच्या मालकीनीवर आलेलं हे आबरूचं संकट
दूर करण्यासाठी ज्यानं बलिदान दिलंय हे देवाच्या डोक्यावर कर्ज आहे आणि हे कर्ज उतरण्यासाठी देवानं बाकीचा विधी केलाय म्हणून मालक म्हणतात म्हणून नाचे मागे मागे म्हणून नाचे रावणाला मारलं, सीताई साहेबाला दिवे दिलं आणि राजा रावणाकडे 14 विमानं होती. त्याच्यापैकी एक कामग नावाचं विमान आमंत्रित केलं. त्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र सीताई साहेब बसले. आकाश मार्गाने विमान शरयूकडे निघालं आणि रस्त्याने जाता जाता विमान एका जंगलात थोडस थांबवलं आणि बिभीषणाने प्रभू रामचंद्राचा सन्मान केलता. सुवर्ण कमळाच्या फुलाचा हार घालून सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ घातली होती प्रभू रामचंद्राच्या गळ्यात. बरोबर विमान थांबल्या गेलं. त्याच्यातलं एक सुवर्ण कमळ काढं बोधले बाबा आणि विटेवरच्या मालकाने 7व्या अवतारात एका जंगलात एका जागेवर ते सुवर्ण कमळ टाकून दिलं. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू एक बोलू, तुमच्या गळ्यातलं सुवर्ण अमूल्य किमतीचं सुवर्ण कमळ तुम्ही इथे टाकलं याचं कारण काय? असू दे सीते, सांगा ना मालक, सांगा ना. फार दिवस झाला आपल्याला बोलायला भेटलं नाही मालक, सांगता? बोला ना मालक, विमानातून जाता जाता आपण बोलत जाऊ, बोलू आपण. सीताई साहेब होत्या त्या विमानात, चांगलंच बोलणार ना. मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसात मी तिरुपती दर्शनाकरता गेलो विमानात बसून. तर आम्हाला 3चं शीट होतं. तर मी कडेला बसलो होतो खिडकीच्या तोंडाला. त्या खिडक्यातून काय नुसतं दिसतंय, हवा येत नाही बाहेरून. तर त्या खिडकीच्या तोंडाला बसलो. माझ्या बाजूला एक आपल्या महाराष्ट्रातले होते, महाराष्ट्रातलेच असतील, पती आणि पत्नी बसलेले होते. दोघांनी पिशवीतला एक पेरू काढला. त्या बाईनं पेरूचा एक घास खाल्ला आणि एक घास खाल्ल्यावर मग त्याच्याकडे देऊन टाकला. त्यानं एक घास खाल्ला, पुन्हा हिच्याकडे दिला. चाकू तर विमानात नेऊ देत नाही. त्यानं पुन्हा एक घास खाल्ला आणि पुन्हा तिचे जिथं दात लागतात का त्याच जागेवर याचे ओठ लागत होते. मी हळूच खुनखुनीला, असं का बरं? पण त्यांना मराठी कळत नव्हती. कालांतरानं माझ्या लक्षात आलं, विमान पटकन उतरावा नाही तर यांच्या पापानं वरची वरी जळायचं. म्हणजे बायकोच्या तोंडातला उष्टा पेरू खाणाऱ्या अवलादी वरी बसत्यात, वरी बसत्यात, वरी वरी ह्या इटापरायच्या विमानात. ते कामग नावाचं विमान होतं, कामग नावाचं विमान. त्या विमानामध्ये आईसाहेब बसल्या, माझी जगाची मालकीने, माझी विटेवरची मालकीने.
आणि मालकिनीने विचारलं, प्रभू एवढं मोठं अमूल्य किमतीचं सुवर्ण कमळाचं फूल एका महात्म्याच्या, एका अधिकारी व्यक्तीच्या गळ्यात घातलं होतं, तर त्यानं ते माळ हत्तीच्या गळ्यात घातली होती. भागवतात गोडसा प्रसंग आहे, त्याचं फार वितंडवाद झाला. आणि एका पवित्र नामधारकाने तुमच्या गळ्यात घातलेलं सुवर्ण कमळाची माळ, त्याच्यातलं एक फुल तुम्ही जंगलात फेकता. बिभीषण हा भजने होता. तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. बिभीषणानं नामाच्या बळावर त्याचं घर जळू दिलं नव्हतं, हे तुकोबाराय म्हणतात. ती आरती बिभीषण हा नामधारक आहे आणि भजने अधिक राजा आहे, वारकरी अधिक राजा आहे. आणि अशा राजानं केलेला सन्मान, त्याच्यातलं फूल तुम्ही जंगलात का टाकलं? तर भगवंताने विमान स्थिर केलं आणि सांगितलं, सीते मी सांगितलेलं वाक्य हे गोड गोड गोड, तुला ऐकण्याची मानसिकता आहे, क्षमता आहे, ती अवस्था आहे तुझ्यात? सांगा मालक सांगा. ऐक ना सीते, ज्या वेळेला एका पर्णकुटीत तू असताना तुझं हरण कोणी केलं? रावणाने. मग तुला मदत कोण केली? एक न एक चित्र बोधले बाबा. सीता आईसाहेबाच्या ध्यानात आलं आणि आईसाहेब सांगत होत्या, मालक एक पक्षी होता, मालक एक पक्षी होता, त्या पक्षाने निष्ठुर रावणाच्या तावडीतून वाचावा, मी त्याच्या जाचातून मी मुक्त व्हावा, याच्याकरता मालक त्या पक्षाने स्वतःच बलिदान दिलंय. मालक त्या निष्ठुर रावणानं त्याचे पंख तोडलेत. विटेवरच्या मालकाने सांगितलं, सीते जो जटायू तुझ्या चारित्र्या करता, तुझ्या आबरू करता ज्यानं स्वतःचा प्राण त्यागला, तो इथेच मृत्यू पावला होता. त्याचा अंत्यविधी या स्थळावर केला सीते, या स्थळावर केला. त्याच्या कर्जाच्या बोजातून उत्तीर्ण होण्यासाठी, त्यानं केलेल्या आपल्या डोक्यावरच्या कर्जाच्या बोजातून उत्तीर्ण होण्यासाठी माझा केलेला सुवर्ण कमळाच्या फुलाच्या माळेनं सन्मान, त्याच्यातलं एक फूल त्याला तर्पण म्हणून टाकतोय, आदरांजली म्हणून टाकतोय. विमान थांबल्या गेलं. आईसाहेबाचं अंतकरण गहिरून आलं आणि विमानातून डोळ्यातलं पाणी टपटप पडत होतं. यालाच म्हणतात मनोनी नाचे मागे मागे. नाचतोय तो जगाचा मालक. अजून एक पुरावा ऐका, वेळ अर्धा तास शिल्लक आहे. युद्ध चालू असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, एका पक्षाचं आणि एका वानराचं कर्ज सांगेल. पक्षाचं कर्ज ऐकलं, याही कुळातलं 5 मिनिटात कर्ज सांगेल. एक वानर आहे, त्या वानराचं नाव आहे गंधमादन. गंधमादन नावाच्या वानराने भगवान प्रभू रामचंद्राच्या आणि रावणाच्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राच्या पक्षाकडून ध्वज धरायचं काम केलं. जसं आपल्या दिंडीमध्ये पताका असती, पताका, तशी युद्धाला एक ध्वज असतो. आणि युद्धातला ध्वज हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा वेगळा. महाभारतातले ध्वज पा, कर्णाचा ध्वज वेगळा, भीष्माचार्याचा ध्वज वेगळा, अर्जुनाचा ध्वज वेगळा, भीमाचा ध्वज वेगळा, नकुलाचा ध्वज वेगळा. प्रत्येक राजा महाराजांचे ध्वज वेगळे, द्रोणाचार्यांचा ध्वज वेगळा. अशी एक धर्माची पताका होती. पण प्रभू रामचंद्राच्या पक्षात एकच ध्वज होता, तो भगव्या रंगाचा ध्वज. आणि तो ध्वज गंधमादनाच्या हातात होता. इतकं चंचळ, इतकं चपळ, इतकं तापड वानर ते. लहान्या मालकाने एके दिवशी शब्द टाकला, म्हणजे लक्ष्मणजीनं, का रे हे गंधमादन, तू एवढा उड्या मारतो, पण लक्षात ठेव या धर्मध्वजावर तुझं किती प्रेम आहे, प्राणापेक्षा जास्त. ते गंधमादन वानर म्हणे, लहाने मालक, एक तर मी तुम्हा दोघांचा भक्त आहे. वानराचं वाक्य ऐका, प्रभू मी तुम्हा दोघांचा भक्त, एक पुरावा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या सारख्याचे पाय सापडले ही भगवान शिवशंकराची कृपा आहे. मारुतीराय कोण होते? ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू देशमुख साहेब. प्रत्यक्ष शिवशंकर मारुतीराय.
आणि अशा मारुतीरायाची करंगळी धरून आम्हाला तुमचे पाय बघायला भेटलेत. एवढ्या मोठ्या पठ्ठ्याचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागं. काय आम्ही सामान्य आहेत आणि झेंडा धरायची ताकद आमच्यात नाही, इतकं चपळ वानर. पण कर्म नो गहनो गती. एके दिवशी एका राक्षसाने बाण मारला. विठ्ठला विठ्ठला. एका राक्षसाने बाण मारला, असा बाण मारला बोधले बाबा की वरून जितकी पताका असते का तितकीच उडून गेली. खालचं ते वेळूचं काय असेल, वेळू असेल, काठी असेल, लाकूड असेल, तेवढं शिल्लक राहिलं. कमरेला बांधलेल्या कपड्यात फिट्टा आवळलेलं होतं. आवाज दिला, गंधमादन. पाहिलं वरे, कपडा नाही. कर्ज सांगतोय, कर्ज कर्ज कर्ज. भक्तीचं कर्ज आहे लोकांचं. वरे पाहिल्याबरोबर काहीच नाही. एका व्यक्तीच्या जवळ गेला गंधमादन, पळत गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं सुग्रीव. सुग्रीवाच्या कमरेला पांढरा शुभ्र उपरणं बांधलेलं होतं. खडेल दिशी आडा सोडा उपरणं जवळ घेतलं. राहिलेल्या धर्मध्वजाची अर्धी काठी उजवीकडच्या बाजूत रावल्या गेली. उजवीकडच्या बाजूत, हे कडक करे आवाज, उजवीकडच्या बाजूत, असं करणं मोठा. उजवीकडच्या बाजूत रावल्या गेली आणि उजवीकडच्या बाजूत रक्त बाहेर आलं. आणि ते बाहेर निघणारं सगळं रक्त त्या पांढऱ्या रुमालानं पुसून काढलं आणि पांढरा शुभ्र रुमाल लालबुंद केला. त्याची घाट त्या लाकडाला मारली आणि लक्ष्मणजीला सांगितलं, लहाने मालक बघा धर्माची ध्वजा. सामान्य कर्ज असेल बापू, सामान्य उपकार असेल, कशात मोजता येईल कर्ज. आणि कुंभकर्णाच्या लक्षात आलं, बेट फार शहाणं आहे. एके दिवशी त्याच्या बाजूचे जेवढे वानर होते तेवढे कुंभकर्णांना असे वढीत राहिला. त्याच्यासोबत गंधमादन सुद्धा